माझा तुम्हाला सांगणं आहे, स्वार्थी बना. आजपर्यंत तुमच्यावर जे संस्कार केले गेलेत, तुम्हाला जे सगळे सल्ले आणि उपदेश दिले गेलेत, त्या सगळ्याच्या विपरीत असा हा सल्ला आहे. आणि माझ्या दृष्टिकोनातनं एखाद्या माणसाने स्वार्थी असण्यामध्ये काहीही गैर किंवा चुकीचं अजिबातच नाही. एखाद्याला स्वतःची प्रगती साधायची असेल, स्वतःला पुढच्या पायरीवर न्यायचं असेल, स्वतःकरता सगळी सुख मिळवायची असतील, तर त्याच्यात नक्की गैर काय आहे? म्हणजे आपल्याकडे काही गोष्टींना उगीच जे बदनाम करून टाकलंय, त्याच्यापैकी एक गोष्ट स्वार्थ ही आहे. आता स्वार्थ आणि त्याच्या बरोबरीने परमार्थ या गोष्टींवर आपल्याकडे खूप बोललं जातं, खूप चर्चा केली जाते. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की स्वार्थ आणि परमार्थ ह्याला चूक किंवा बरोबर असं विभाजन करता येऊ शकत नाही. एखाद्याने स्वार्थी असलंच पाहिजे किंवा एखाद्याने परमार्थी असलंच पाहिजे असा कोणताही नियम नाही. स्वार्थ किंवा परमार्थ हा तुमचा स्वतःचा निर्णय आहे. दुसऱ्याकरता आपण सतत कार्यरत राहायचं, दुसऱ्याच्या भल्याकरता आपण सतत स्वतःला झिजवत राहायचं का आपण स्वतःच्या प्रगतीकरता स्वतःला झिजवायचं, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. आणि माझ्या मते एखादी व्यक्ती दुसऱ्याकरता झिजते म्हणून फार थोरही होत नाही, आणि एखादी व्यक्ती स्वतःकरता झिजते म्हणून फार वाईटही होत नाही. प्रत्येकाला आपापल्या आयुष्याकडनं काय हवंय हे ठरवण्याचा आणि त्या अनुषंगाने वाटचाल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. कुठल्या तरी बुरसटलेल्या समजुती, बुरसटलेले विचार, फालतूचे सल्ले आणि उपदेश ह्याच्यामुळे जर तुम्ही स्वार्थ आणि परमार्थ याच्यात गल्लत करत असाल तर ती खूप मोठी चूक ठरेल. तुम्हाला मनापासनं जे करावंसं वाटतंय तो मार्ग तुम्ही निवडला पाहिजे. काही लोकांना मनापासनं दुसऱ्यांची सेवा करावीशीच वाटते, त्यांनी परमार्थाचा मार्ग निवडावा, त्याच्यात काहीही गैर नाही. मात्र काही लोकांना स्वतः मोठं व्हायचं असतं, पण लोकापवाद टाळण्याकरता एका मर्यादेकडे ते स्वार्थी होण्याचं टाळतात आणि परमार्थ करायला लागतात. यांनी त्यांच्यामध्ये एक द्वंद्व निर्माण होतं. म्हणजे ते पूर्णतः स्वार्थी न बनल्याने स्वतःवर नाराज राहतात आणि मनाविरुद्ध परमार्थ करत राहिल्याने त्याच्यातही त्यांना म्हणावी तेवढी मजा येत नाही. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मजा येणं हे माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं आहे. लोक काय, तुम्ही काहीही केलं तरी बोलणारच आहेत. मी नेहमी सांगत असतो की परमेश्वर जिथे सगळ्यांना खुश करू शकत नाही, तिथे तुम्ही आणि मी काय चीज आहोत. म्हणून लोकांना खुश करण्याच्या किंवा लोकांना आवडणार नाही असं न वागण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. कोणीतरी म्हणतं म्हणून, कोणीतरी तुम्हाला उपदेश किंवा सल्ले पाजलेत म्हणून कोणताही निर्णय अजिबात घेऊ नका. कोणीही तुम्हाला कुठला मार्ग चूक किंवा कुठला मार्ग बरोबर हे सांगण्याची आवश्यकता अजिबात नाहीये. तुम्ही तुमच्या आयुष्याकडनं स्वतःच्या काय अपेक्षा आहेत हे एकदा निश्चित केलं की त्याच्याकरता तो मार्ग पकडण्याचा पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे. आणि त्याच्याबद्दल लोकांनी काहीही टीका केली, काहीही बोलले तरी ते तुम्ही फार मनावर घेऊ नका. कारण आपल्या अवतीभोवती तुम्हाला या दुटोंडी लोकांची कितीतरी उदाहरणं सापडतील. तुम्हाला लोक असंही बोलताना दिसतील की बघ, तो किती स्वार्थी आहे, किती सेल्फ सेंटर आहे, सगळं सारखं स्वतः 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 करून पुढे जातो. त्याचप्रमाणे जो परमार्थिक मनुष्य असेल त्याच्याबद्दलही लोक तुम्हाला बोलताना सापडतील की बघा, काय हा लोकांचं करत राहतोय आणि कशाला त्या लष्कराच्या भाकऱ्या भाजतोय. हेच जर त्यांनी स्वतःकरता मेहनत केली असती तर तो कुठल्या कुठे गेला असता. म्हणजे तुम्ही कुठल्या कुठे गेलात आणि कुठल्या कुठे नाही गेलात तरी तुम्हाला टीकेचं धनी होण्यापासून वाचायचा कोणताही मार्ग नाही. मग टीका जर सहन करायचीच असेल, टीका जर आपल्यावर होणारच असेल तर ते निदान आपल्या आनंदाकरता आपल्यावर टीका व्हावी.
त्यात निदान आपण आपला आनंद मिळवला एवढं तरी समाधान तुम्हाला मिळेल. आता स्वार्थ आणि परमार्थ ह्या भानगडीत आपण पडू नका. सर्वसाधारणतः दुसऱ्याचं वाईट न करता तुम्हाला स्वतःची जेवढी प्रगती साधता येईल, स्वतःला जेवढं पुढे नेता येईल तेवढं पुढे नेण्याचा आणि तेवढी प्रगती साधण्याचा हक्क हा तुम्हाला निश्चितपणे आहे. आणि याच्याकरता तुम्हाला वेळोवेळी वेगवेगळे निर्णय घ्यायला लागतील आणि ते निर्णय तुम्ही आपल्याला काय हवंय ह्या दृष्टिकोनातूनच घेतले पाहिजेत. तुम्हाला जर तुमच्या प्रगतीकरता बऱ्याचशा गोष्टी सोडायला लागणार असतील, मग ते मित्रमंडळींबरोबर गप्पा मारणं असो, कुटुंबामध्ये जास्त वेळ घालवणं असो, नातेवाईकांबरोबर चकाट्या पिटणं असो, किंवा प्रत्येकाने बोलवलं की त्याला भेटायला जाणं असो, प्रत्येकाबरोबर वेळ घालवणं असो, ट्रिपांना जाणं असो, अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या तुम्हाला स्वार्थाकरता सोडायला लागतील. आणि जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा स्वतःला जास्त महत्त्व द्यायची सुरुवात करता तेव्हा तुम्ही लोकांच्या नजरेत स्वार्थी बनायला लागता. आणि तसं स्वार्थी बनायला अजिबात घाबरू नका. जर तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल, तुम्हाला एखादं ध्येय गाठायचं असेल आणि त्याच्याकरता तुम्ही काही निर्णय घेत असाल जे लोकांना आवडणारे नाहीत, तर केवळ लोकापवादाकरता असे निर्णय घेण्यास अजिबात कचरू नका. कारण असे निर्णय घेऊन तुम्ही पुढे गेलात काय, किंवा असे निर्णय न घेतल्यामुळे तुम्ही मागे राहिलात काय, या बोलणाऱ्या लोकांच्या आयुष्यात काहीही फरक पडणार नाहीये. म्हणून तुम्ही कुठे आहात, तुम्हाला कुठे जायचंय आणि त्याच्याकरता काय करणं आवश्यक आहे, ह्याच गोष्टींवर तुमचे सगळे निर्णय अवलंबून असू द्या. लोकांच्या दृष्टिकोनातून कसं बघितलं जाईल, किंवा लोक माझ्याबद्दल काय बोलतील, किंवा लोकांना याच्याबद्दल काय वाटेल, याच्यावर तुमचे निर्णय कधीही अवलंबून ठेवू नका. कारण लोकापवाद किंवा लोकांची मर्जी सांभाळण्याकरता जर तुम्ही निर्णय घेतलेत, त्यांनी सुद्धा लोक खुश होतील किंवा तुमच्याबद्दल चांगलं बोलतील याची शाश्वती अजिबात नाही. पण तेच लोकांना नाराज करून तुम्ही स्वतःच्या भल्याकरता निर्णय घेतलेत तर लोक नाराज होतील, पण तुम्ही तुमचं ध्येय गाठाल, तुम्ही जे ठरवलं होतं ते प्राप्त केल्याचा आनंद मिळेल, याची शाश्वती कितीतरी अधिक आहे. म्हणून बाकी कितीही लोकांनी तुम्हाला कितीही उपदेश केले, सल्ले केले की लोकांचा विचार करावा, 4 लोक काय म्हणतील ते बघावं, लोकापवादाला घाबरावं आणि सगळ्यात मुख्य स्वार्थी बनू नये, तर ह्या सल्ल्यांकडे अजिबात लक्ष देऊ नका. कारण थोड्या बहुत प्रमाणात प्रत्येक माणूस स्वार्थी असतो आणि माझ्या दृष्टिकोनातनं दुसऱ्याला नुकसान न करता जर एखादा माणूस स्वार्थ साधत असेल तर त्याच्यात काहीही चुकीचं नाही आहे. म्हणून स्वार्थ साधण्याबद्दल किंवा स्वार्थी असण्याबद्दल तुमच्या मनात किंवा तुमच्या डोक्यामध्ये ज्या चुकीच्या संकल्पना रुजवल्या असतील त्या आजपासून पुढे कायमच्या टाकून द्या. आणि त्या संकल्पनांशिवाय तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय मिळवायचंय, ह्याच्याच अनुषंगाने तुमची पुढची वाटचाल करा, तुमचे पुढचे निर्णय घ्या. यातून किमान तुम्ही मनासारखं वागल्याचं समाधान तुम्हाला जे मिळेल ते तुमच्यापासून कोणीही कधीही हिरावून घेऊ शकणार नाही. मात्र जेव्हा तुम्ही स्वार्थी बनाल तेव्हा त्याची किंमत चुकवण्याची सुद्धा तयारी तुम्हाला ठेवायला लागेल. तुम्ही स्वार्थी पण बनाल, तुम्ही प्रगती पण कराल आणि लोक पण तुमच्याबद्दल चांगलं बोलतील, या दोन्ही गोष्टी होणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला नक्की काय हवंय, तुम्हाला नक्की काय रुचेल, काय परवडेल हे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतरच पुढे तुमचे निर्णय घेऊन तुम्ही वाटचाल करा. जेणेकरून कोणातरीमुळे तुम्ही मागे पडल्याची किंवा कोणातरीमुळे तुम्हाला पाहिजे ते न मिळवल्याची खंत तुम्हाला कधीही करायला लागणार नाही. धन्यवाद.